Hello, hello students. Today we are going to see question number 2, 3, 2, 4 and example already solved in book but which is very important, so I am going to explain it again. Question number 13. Exercise questions. These are here. Question number 2, 3. Obtain an expression for the period of simple pendulum performing SHM. तर बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण अगोदर शिकलेलो आहे, फक्त तो एक्झरसाइज मध्ये रिपीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 जो होता मागच्या पिरियडला, तो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा फॉर्म्युला आपण डेड्यूस केला होता. तिथं फक्त डेड्यूस अन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि थोडा एक्स्ट्रा असं होतं ऑन विच फॅक्टर द पिरियड डिपेंड्स. आणि इथं फक्त ऑन विच फॅक्टर्स. आता 9 ते 10 पॉइंट्स होते त्या आन्सर मध्ये. आता ह्या क्वेश्चन मध्ये मात्र त्याने एवढंच विचारलेलं आहे बघा, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम परफॉर्मिंग एसएचएम. फक्त पिरियडचे एक्सप्रेशन ऑब्टेन करा. आता याच्यासाठी 1 to 8 पॉइंट जर क्वेश्चन नंबर 7 चे लिहिले तर हे आन्सर या क्वेश्चन साठी कव्हर होतं. ओके, समजलं. मग तो रिपीट झालेला आहे, पण त्याच्यात याच्यात थोडासा फरक आहे. त्याच्यात स्टेट द फॅक्टर्स ऑन विच पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स असा सम एक्स्ट्रा पार्ट होता आणि तो 8 नंतरचे जे पॉइंट्स होते त्याच्यामध्ये तो आलेला आहे. म्हणजे त्याच्यातलाच 1 to 8 पॉइंट हे या क्वेश्चनचा आन्सर आहे, जे ऑलरेडी आपण बघितलेला आहे. हा आता पुढचा आहे क्वेश्चन नंबर 2, 4. स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. तर लॉज ऑफ सिंपल पेंडुलम काय आहे? हा, सिंपल पेंडुलमचे लॉज. जर हा फॉर्म्युला आपला लक्षात राहिला तर आपल्याला हे 4 लॉ आहेत ते सर्व एकदम इझिली लिहिता येतात. आता बघा, हा 2π तर कॉन्स्टंट आहे. मग टी या दोघांना म्हणजे एल आणि जी ला तो प्रपोर्शनल आहे. मग एल या फॉर्म्युल्याला आपण असं तयार केलं बघा, टी इज इक्वल टू 2π रूट एल सेपरेट केला आणि आपण रूट जी पण सेपरेट केला. आता दोघांचं रूट सेपरेशन केलं आपण. बरं, हे जर आपण एवढं कॉन्स्टंट पकडलं, 2π तर कॉन्स्टंट आहे, तर आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल अँड टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. हे 2 लॉज झाले बघा. हा पहिला लॉ आहे, हा दुसरा लॉ आहे. हे कॉन्स्टंट असेल तर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, वरच्याला डायरेक्टली घेतो आपण आणि खाली असेल डिनॉमिनेटरला त्याला इनव्हर्सली घेतो. बरोबर. मग या फॉर्म्युल्यावरून हे 2 लॉ तयार होतात. तर पहिला लॉ काय आहे बघा, टी इज प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एल. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज, हा टी म्हणजे काय, पिरियड कोणाच्या, सिंपल पेंडुलमचा. मग कसं म्हणायचं बघा, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. ही लेंथ आहे. आता लेंथ किती असते, आपण पेंडुलम बॉबच्या ग्रॅव्हिटी पासून तर पॉइंट ऑफ सस्पेन्शन पर्यंतची जी लेंथ असते त्याला आपण लेंथ म्हणतो. समजलं मग हा रूल. तर हा स्टेट म्हणजे वर्ड्स मध्ये पण द्यायच्या आणि मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये पण आपण देऊ शकतो. म्हणजे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. याच्यावरूनच, या फॉर्म्युल्यावरूनच आपण हे तयार केलेलं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला लर्न असला, हा किंवा हा तोच, तर ते दोघं लिहू शकतो बघा. समजलं. मग त्यावेळेला जी हा फिक्स ठेवायचा, कॉन्स्टंट ठेवायचा. एल चं नातं टीशी जेव्हा सांगणार तेव्हा जी हा कॉन्स्टंट घेतात, तसं टीचं नातं जी शी सांगणार तेव्हा एल कॉन्स्टंट घ्यायचा, उरलेला फॅक्टर कॉन्स्टंट घ्यायचा. समजलं. मग पहिला लॉ, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ व्हेन जी इज कॉन्स्टंट. म्हणजे यांचं नातं सांगताना हा कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट, आणि टी आणि जी चं नातं सांगताना एल हा कॉन्स्टंट घ्यायचा. तर बघा, द पिरियड टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, 1 म्हणजे इनव्हर्सली, टू द स्क्वेअर रूट ऑफ acceleration due to gravity when,
आता काय कॉन्स्टंट घ्यायचं, जी गोष्ट आपण घेत नाही याच्यामध्ये तिला कॉन्स्टंट म्हणजे एल इज कॉन्स्टंट. आणि तिसरा रूल आहे, लॉ आहे बघा, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. पेंडुलमचं बॉबचं मास आपल्याला असं वाटतं की जड असेल तर पिरियडवर काहीतरी फरक पडेल, जड म्हणजे मास जास्त असेल तर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. आता बघा, मासवर पिरियड अवलंबून राहत नाही. आता पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये मास यम कुठं दिसत आहे का? नाही. तर मग पिरियड हा मासवर अवलंबून असत नाही. पण तरी आपल्याला सांगावं का लागतंय, कारण एखाद्याला वाटू शकतं की मास जास्त राहिलं तर पिरियड कमी होऊ शकतो वगैरे असं, पण तो मासवर डिपेंड नसतो. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन मास. त्याच्यानंतर अजून चौथी गोष्ट, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स अँप्लिट्यूड. नाही तर एखाद्याला काय वाटतं, जर अँप्लिट्यूड म्हणजे मोठा झोका घेतला तर वेळ, त्याला एक चक्कर पूर्ण करायला लागणारा वेळ म्हणजे पिरियड हा वाढून जाईल असं वाटतं. म्हणून हे दोन डाऊट क्लिअर केलेले आहेत. ते फॉर्म्युलाशी रिलेटेड नाही आहेत, पण ते सांगावे लागतात. तर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडवर अवलंबून नसतो, परंतु अँप्लिट्यूड कसे असावेत? स्मॉल अँप्लिट्यूड असावेत, जास्त मोठा झोका नसावा, एकदम 10-15 डिग्रीचा. आपण मागच्या पिरियडला पाहिलं. आता पुढचा पेंडुलम आहे सेकंड्स पेंडुलम. व्हॉट इज अ सेकंड्स पेंडुलम? सेकंड पेंडुलम म्हणजे सिंपल पेंडुलमच, पण त्याची लेंथ इतकी फिक्स की तो बरोबर 2 सेकंडमध्ये एक चक्कर, एक राऊंड, एक ऑसिलेशन पूर्ण करेल 2 सेकंडमध्ये. त्याला म्हणायचं सेकंड्स पेंडुलम. मग आता बघा, अ सिंपल पेंडुलम whose period is of 2 seconds is called seconds pendulum. सिंपल पेंडुलमच, पण ज्याचा पिरियड हा 2 सेकंद असेल, म्हणजे जायला एक एक्स्ट्रीम टू अनदर एक्स्ट्रीमला जायला 1 सेकंड आणि त्या एक्स्ट्रीम टू अगेन फर्स्ट एक्स्ट्रीमिटीला यायला 1 सेकंड, म्हणजे असे 2 सेकंड जर तो घेत असेल तर त्या पेंडुलमला सेकंदाचा दोलक म्हणजे सेकंड्स पेंडुलम असे म्हणतात. हा ए सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज ऑफ, की ज्याचा पिरियड म्हणजे एक चक्कर मारायला लागणारा वेळ हा 2 सेकंदाचा असतो, इज कॉल्ड सेकंड्स पेंडुलम. आता हे इम्पॉर्टंट आहे. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. हा इथं शॉर्ट केलाय मी. पेंडुलम ची लेंथ किती असेल मग सेकंड्स पेंडुलमची, तर ती काढायची बघा. 1 मीटर घेतली तर तो बरोबर 2 सेकंड मध्ये एक राऊंड पूर्ण करतो, 1 मीटर जर घेतली. आता हे कसं शक्य आहे तर बघा, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. सेकंड पेंडुलमची लेंथ किती असावी? लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम LS. तर बघा, टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम इज गिव्हन बाय द फॉर्म्युला T इज इक्वल टू 2π√L/G. हा फॉर्म्युला आहे. मग फॉर सेकंड्स पेंडुलम T म्हणजे पिरियडची व्हॅल्यू किती असते? 2 सेकंड. चला पुट करूया. इथं T ची व्हॅल्यू 2 सेकंड पुटअप केली, इज इक्वल टू 2π√L/G. आता L/G, फक्त L ला सफिक्स लावला, S म्हणजे सेकंड्स पेंडुलमची लेंथ, लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम LS. काहीच फरक नाही केला, फक्त T ची व्हॅल्यू पुट केली आणि LS केला. आता आपल्याला LS पाहिजे आहे. मग या रूट मधून त्याला मोकळं करण्यासाठी काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग केलं, मग याच्या स्क्वेअर आला 4, याच्या स्क्वेअर आला 4, पायच्या स्क्वेअर आला 5 स्क्वेअर, अंडर रूटचा स्क्वेअर जाईल, गायब होईल आणि ते LS/G असेल. आता LS ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करावं लागेल? हा G तिकडे मल्टिप्लाय करायचा, G 4 इंटू G, बरोबर असा G इंटू 4, आणि हा 4 कॅन्सल होईल आणि पाय हा डिवाइड होईल, G/π², बरोबर. तर 4 कॅन्सल होईल, हा G असा आणि π² त्याला डिवाइड होईल, G/π². मग LS इज इक्वल टू G/π². आता या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याकडे असतात. मग LS इज इक्वल टू G ची व्हॅल्यू 9.8 असते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, आणि π² ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू 3.142 च्या स्क्वेअर करायच्या, तर तो 9.87 असं काहीतरी येणार, आणि त्याला ह्याच्याने डिवाइड केलं तर आन्सर 0.9927 मीटर येतं. हे अप्रॉक्सिमेटली 1 मीटर असते. म्हणजे 1 मीटर जर लेंथ असेल ज्या सिंपल पेंडुलमची,
त्याचा पिरियड बरोबर 2 सेकंद असेल एक राऊंड मारायचा, आणि म्हणून त्याला आपण सेकंड्स पेंडुलम म्हणू शकतो. आणि सेकंड्स पेंडुलमची लेंथ आपण फाइंड केली ती 1 मीटर असते. तर हे न्यूमरिकल कम थेरॉटिकल क्वेश्चन आहे, आणि तुम्ही त्याचं हे पण ऍडजस्ट करून टाकलं त्याच्यामध्ये. आता एक्झाम्पल 5.10 आहे बघा. हा, हे ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. द पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ ए सिंपल पेंडुलम इन्क्रीजेस बाय 10%. पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ ए सिंपल पेंडुलम इन्क्रीजेस बाय 10%. म्हणजे आधी तो कमी वेळेत एक राऊंड पूर्ण करत होता, आणि आता पिरियड वाढला त्याच्या 10%ने वाढला. व्हेन, पण काय केलं तेव्हा वाढला? व्हेन इट्स लेंथ इज इन्क्रीज्ड. आता आपण पाहिलं बघा, पिरियड कशावर डिपेंड आहे? एल वर डिपेंड आहे, लेंथ वर डिपेंड आहे. मग एल इन्क्रीज केली तर पिरियड पण इन्क्रीज होतो, आणि यांचं व्यस्त म्हणजे इन्व्हर्सली रिलेशन आहे. म्हणजे जी वाढवला तर टी कमी होतो, जी कमी केला तर टी वाढतो. बरोबर. आता मूनचा जी कमी आहे म्हणून टी तिथं जास्त आहे, आपल्या अर्थचा जी जास्त आहे म्हणून टी हा कमी आहे मूनपेक्षा. तर बघा, the period of oscillation of a simple pendulum increases by 10%. पिरियड वाढतो केव्हा? when its length is increased by 21 सेंटीमीटर. त्या पेंडुलमची लेंथ 21 सेंटीमीटरने वाढवली तेव्हा. आता सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. तर फाइंड इट्स इनिशियल लेंथ अँड इट्स इनिशियल पिरियड. तर त्याची लेंथ वाढवण्या अगोदर त्याच्या आधीचा लेंथ किती होता आणि त्याचा पिरियड पण किती होता ते फाइंड करा. दोन गोष्टी. आता बघा, गिव्हन काय आहे? T2 म्हणजे पिरियड हा किती आहे? तर पहिल्या पिरियड पेक्षा 10% तो वाढतो. मग पहिला पिरियड हा T1 होता. पहिला पिरियड आपण इनिशियल पिरियड लेंथ वाढवण्याच्या अगोदर किती मानूया? T1 मानूया. आणि दुसरा पिरियड हा किती आहे? तर T2 इज इक्वल टू T1 च्या 10%. 10% कसं म्हणतात मग आपण याला बघा, 100 म्हणजे 100 प्लस 10, 110 बाय 100. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो बघा, जेव्हा पहिला पिरियड 100% होता तेव्हा दुसरा पिरियड हा 110 म्हणजे 10% जास्त होता, असा याचा अर्थ आहे. 10% ने जास्त. हे लिहिता यायला पाहिजे, हा लक्षात ठेवा. हा, याला 1 घ्यायचं, याला T1 घ्यायचं. कधी कधी इथं 25% पण येतं, मग इथं 125 अपॉन 100 लिहायचं त्यावेळेला. T2 अपॉन T1. हा एकदम IMP प्रॉब्लेम आहे, एक्झाम मध्ये भरपूर वेळेला विचारलाय. फक्त इथं 10%च्या जागेवर 20%, 25% चेंज करतात फक्त. मग कसं करायचं बघा, T2 अपॉन T1. T2 अपॉन T1 हे कसं केलं समजलं की नाही? 100 म्हणजे 100 प्लस 10, 110 अपॉन 100 अगेन. मग आणि हे झालं T2 अपॉन T1 चा रेशो. परत दुसरी गोष्ट, L2 नेक्स्ट लेंथ ही कितीने वाढवली आहे? पहिल्या लेंथ पेक्षा. L1 ही पहिली लेंथ होती, इनिशियल लेंथ, आणि तिच्यामध्ये 21 सेंटीमीटर म्हणजे 0.21 मीटर इतकी वाढ केली, इन्क्रीज केली. म्हणजे न्यू लेंथ ही फर्स्ट लेंथ प्लस 0.21 मीटर. ओके. आता टू फाइंड, काय फाइंड करायचं? इनिशियल लेंथ L1 फाइंड करायचा आहे हा, आणि दुसरी गोष्ट इनिशियल पिरियड म्हणजे T1 ची व्हॅल्यू पाहिजे आहे. बरं, फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे? पिरियडचा T इज इक्वल टू 2π√L/G आहे. बरं, मग पहिल्या केससाठी आपण L1 T1 पहिली केस म्हणजे इनिशियल ओरिजिनल केस, आणि मग इतकी लेंथ वाढवल्यानंतर इतका पिरियड वाढतो ती सेकंड केस T2. हा, इथं 2 लावायच्या फक्त. मग इक्वेशन 1 आणि 2 तयार केले. आता डिवाइड 1/2 म्हणजे 1 ला 2 ने डिवाइड केलं तर बघा, T1 अपॉन T2 इज इक्वल टू दिस अपॉन दिस. 2π गेट्स कॅन्सल्ड. बरोबर, 2π गेट्स कॅन्सल्ड. आणि आता कॅल्क्युलेशन समजेल का? तर बघा, या ठिकाणी T1 अपॉन हा T2. ओके. आता हा राइट साइड 2π√L1 अपॉन G अपॉन 2π अंडर रूट ऑफ L2 अपॉन G. बरोबर, 2π गेट्स कॅन्सल्ड.
मग याला आपण एकच रूट मध्ये घेऊ शकतो बघा, स्क्वेअर रूट मध्ये L1 अपॉन जी, L1 अपॉन जी, आणि हे रेसिप्रोकल करायचं G अपॉन L2. मग जी गेट्स कॅन्सल्ड, काय शिल्लक राहिलं L1 अपॉन L2 आणि इकडे T1 बाय T2. समजलं, हे डायरेक्ट आलं बघा, T1 बाय T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L1 बाय L2. ओके, आता आपल्याकडे T2 बाय T1 ची व्हॅल्यू माहिती आहे, पण आपल्याला लागणार आहे T1 बाय T2 म्हणजे 1 वरती 2 खाली. मग याला रेसिप्रोकल करा, तर यालाही करा 100 अपॉन मग 110 इज इक्वल टू, हे राईट साईड जशीच्या तशी. आता याच्यात एक झिरो कॅन्सल झाला, हा झिरो कॅन्सल झाला, तर 10 बाय 11 इज इक्वल टू L1 अपॉन L2. मग आता L2 ची व्हॅल्यू टाकून द्या. आता काय करणार, आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल आणि सॉल्विंग करावं लागेल. आता ते स्क्वेअरिंग आणि सॉल्विंग हे जमायला पाहिजे. कसं करायचं बघा, स्क्वेअरिंग केलं, थोडी डायरेक्ट स्टेप घेतलेली आहे स्क्वेअरिंग. हा, याला ओपन करायचंय म्हणजे स्क्वेअरिंग करायची. 10 चा स्क्वेअर 100 अपॉन 11 चा स्क्वेअर 121 इंटू इक्वल टू L1 अपॉन L1 प्लस 0.21. ओके, याला सिम्प्लिफाय अजून करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. 121 L1 इज इक्वल टू 100 ने याला मल्टिप्लाय करा, 100 L1 प्लस 100 ने याला मल्टिप्लाय करा, काय येईल 21 येईल, बरोबर. मग हा L1 इकडे, हा इकडे आणा, 121 मायनस 100 L1 बरोबर इज इक्वल टू काय राहील 21. मग 121 मधून 100 गेले, किती राहिले 21 L1 इज इक्वल टू 21. मग L1 इज इक्वल टू काय येईल, हा 21 तिकडे डिवाइड करा, 21 बाय 21, हाऊ मच, बोथ कॅन्सल्स इक्वल टू 1. मग L1 ची व्हॅल्यू किती आली 1. ही बघा L1 ची व्हॅल्यू, हे डायरेक्ट स्टेप असं समजू शकतो म्हणून डायरेक्ट घेतलंय. आता पहिली गोष्ट मिळाली आपल्याला, इनिशियल लेंथ L1. आता दुसरी गोष्ट बघा, काय फाइंड करायचे, इनिशियल पिरियड. बरं, मग हा फॉर्म्युला इनिशियल पिरियड म्हणजे T1 फाइंड करायचा. मग T1 चा फॉर्म्युला उचलला, T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L1 ची व्हॅल्यू टाकून दिली 1, ही 1 मीटर अपॉन जी ची व्हॅल्यू 9.8. बरं, हा 2 पाय जसाच्या तसा. मग हा पॉइंट क्लिअर करायचा आहे, तर काय करायचा, एक पॉइंट याचा क्लिअर केला तर एक झिरो याच्यावर ठेवायचा म्हणजे 10 बाय 98. आता याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे 2 ने डिवाइड केलं, दोघांना 2 ने याला डिवाइड केलं तर 5, याला 2 ने डिवाइड केलं तर 49 चा डबल 98 आहे. हा 2 पाय जसाच्या तसा, T1 जसाच्या तसा. आता काय करायचं, हा 5 चे रूट लॉग टेबल मध्ये आहे 2.236 बघून घ्यायची व्हॅल्यू, आणि 49चं रूट निघू शकेल आणि ते 7, आणि 2 जसाच्या तसा पायची व्हॅल्यू 3.142. यांचा प्रॉडक्ट करा, त्याला 7 ने डिवाइड करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल, T1 इज इक्वल टू 2.007 सेकंड. म्हणजे या दोन गोष्टी आपण फाइंड केल्या. आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. हा क्वेश्चन नंबर 13 एक्सरसाइज मधला आहे आणि IMP आहे. बघा, अ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड 4 सेकंड्स. सिंपल पेंडुलम वर न्यूमरिकल प्रॉब्लेम एक हमखास असतो एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. हा, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इट इज. म्हणजे एक न्यूमरिकल प्रॉब्लेम तर निश्चित असतो, 3 मार्क किंवा 2 मार्कला तरी असेल. हा, आता हे समजलं. बर, आता पुढचा क्वेश्चन काय आहे, ट्राय टू अंडरस्टँड. अ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड 4 सेकंड. एक सिंपल पेंडुलम आहे, तो SHM मध्ये फिरत आहे, त्याचा पिरियड 4 सेकंड आहे, म्हणजे एक राऊंड मारायला 4 सेकंड लागत आहे. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन. आता क्रॉसिंग द मीन पोझिशन म्हणजे, आता सपोज ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहेत A, B, आणि O ही मीन पोझिशन आहे, मिडल पोझिशन आहे. हिला जेव्हा तो असा जाता जाता क्रॉस करतो, कोणाला मीनला, एक तर तिकडे गेला असेल क्रॉस करणे म्हणजे, किंवा तिकडून इकडे आला असेल, म्हणजे ह्या मीन पोझिशनला जेव्हा तो क्रॉस करतो, हा, आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन
will the displacement of the bob be 1/3 of its amplitude? How much time after crossing the mean position क्रॉस केल्यानंतर किती वेळ लागेल की तो त्याची डिस्प्लेसमेंट ही 1/3 ऑफ इट्स अँप्लिट्यूड असेल. 1/3 म्हणजे काय? आता एवढं डिस्टन्स म्हणजे अँप्लिट्यूड आहे, याला अँप्लिट्यूड म्हणतो. याचे 3 हिस्से करा, 1/3 3 हिस्से सारखे करा असे, हे इक्वल पार्ट्स. त्याच्यापैकी एक पार्ट म्हणजे तो इथं पोहोचला असेल, असा फिरता फिरता कुठं पोहोचला असेल, ही मेन पोझिशन क्रॉस करून तो इथं पोहोचला असेल, तर इथून इथं पोहोचायला त्याला किती सेकंड टाइम लागेल असा क्वेश्चन आहे. समजला क्वेश्चन? बघा, सिंपल पेंडुलमचा पिरियड दिलेला आहे 4 सेकंड, म्हणजे एक राऊंड मारायला त्याला 4 सेकंड लागत आहेत. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मेन पोझिशन, म्हणजे मेन पोझिशनला क्रॉस केलं त्याने तर किती वेळ घेईल. will the displacement of the bob be 1/3 of its amplitude, म्हणजे त्याच्या अँप्लिट्यूडच्या 1/3 त्याची डिस्प्लेसमेंट असेल, त्या ती तेवढी डिस्प्लेसमेंटला त्याला वेळ किती लागेल, म्हणजे हे अंतर कापायला. ओके, आता पिरियड दिलेला आहे 4 सेकंड. टी म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे 1/3 ऑफ ए. हा, डिस्प्लेसमेंट कशी आहे? 1/3 ऑफ ए, म्हणजे अँप्लिट्यूडच्या 1/3 आहे, म्हणजे हा ए काय आहे? मल्टिप्लाइड आहे. हा, तर a/3 म्हणजे a/3, तर डिस्प्लेसमेंट आहे a/3. टू फाइंड, काय फाइंड करायचे? टाइम टेकन बाय पार्टिकल स्मॉल टी फाइंड करायचे. हा, लक्षात ठेवा. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे x = a sin of ओमेगा टी. आता हा फॉर्म्युला ओमेगा टी प्लस फाय एखाद्याला वाटत असेल, का नाही घेतला? आता इथं मेन पोझिशनचा उल्लेख आहे, मेन साठी हा a sin ओमेगा टी असतो, आणि एक्स्ट्रीम साठी वेन इट स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम म्हटलं तर तिथं x = a cos of ओमेगा टी असतो. लक्षात ठेवा, मी समजावून दिलेलं आहे. तर x = a sin ओमेगा टी, आणि ओमेगाची व्हॅल्यू तर 2π/t असते. मग इथं 2π/t पुटअप केला, हा स्मॉल टी जसाच्या तसा, बाकी सर्व जसाच्या तसं, फक्त ओमेगाची व्हॅल्यू ही 2π/t पुटअप केली. ओके, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू a/3 पुटअप केली, a जसाच्या तसा sin of 2π, पिरियडची व्हॅल्यू 4 पुटअप केली. आता हा 2 ने 4 ला कट केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, π/2 into t sin of, आणि a गेट्स कॅन्सल्ड. मी इकडे काय शिल्लक राहिलं? 1/3 इज इक्वल टू साइन ऑफ πt/2 किंवा π/2 into t. बर, आता 1/3, 1 ला 3 ने डिवाइड करा, आन्सर काय? तर 0.3333 नॉनस्टॉप चालू राहील. ओके, पण आपल्याला टी ची व्हॅल्यू पाहिजे, मग या साइन π/2 ला तिकडे पाठवा, तर काय होईल? हा साइन इनवर्स होईल, याला अँगल बनवेल तो साइन इनवर्स ऑफ दिस, आणि मग π/2 जो शिल्लक राहिला त्याला तिकडे पाठवा, म्हणजे 2π. समजलं हे कसं आहे? हे सिंपल आहे, पण याच्या डिफिकल्टी वाटते बऱ्याच स्टुडंटला, हे पाठवता येत नाही. मग याला साइनला तिकडे पाठवलं तर तो साइन इनवर्स ऑफ धिस अँगल 0.333. मग राहिला साइन गेला तिकडे, मग राहिला काय? π/2, पण त्याला तिकडे पाठवायचं, मग त्याला रेसिप्रोकल करायचं, 2 वरती जाईल, पाय खाली येईल, बरोबर. मग t = 2π इंटू साइन इनवर्स. आता साइन इनवर्स लॉग टेबल मध्ये पाहिला तर 19.45 डिग्री, आणि 2/π जसाच्या तसा. आता हा रेडियन मध्ये आहे, त्याला डिग्री मध्ये करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करतात, मग इथं π कॅन्सल होईल, आणि 2/180 म्हणजे अपॉन 90. हा, अपॉन काय येईल? 2 1 जा 2, 9 जा 18, आणि हा 0. मग ह्या नंबरला 1 इंटू धिस नंबर अपॉन 90 जर केलं तर 0.2161 हे आन्सर मिळेल. दॅट मच सेकंड्स द पेंडुलम टेक्स टू कव्हर धिस डिस्टन्स, दॅट इज 1/3 ऑफ द total amplitude. Okay, now here we'll stop.